खेळ नशिबाचा भाग 12. युगवीर म्हणाला, बाय द वे, शुभांगीचा परफ्यूम छान आहे ना? अजूनही माझ्या शरीरावरून तो सुगंध गेलाच नाही. तुला कसा वाटला ग? छान आहे ना? तो मुद्दाम तिला चिडवत होता. सायली म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत का असं वागताय? मी काय वाईट केलेलं आहे तुमचं? ती अडखळत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, मी तुला गुड लक विश करणार होतो फक्त, पण तुला प्रेमाने बोललेलं समजत नाही ना? त्याला मी तरी काय करणार ग? तो खांदे उडवत म्हणाला होता. सायली म्हणाली, पण तुम्ही लग्न केलं आहे माझ्यासोबत आणि तिच्यासोबत संबंध ठेवता. कोणत्याही स्त्रीला तिचा नवरा दुसऱ्या बाईसोबत राहिलेलं सहन होणार नाही आणि मला पण नाही आवडत, म्हणून मी तसं वागले होते. तर तुम्ही जबरदस्ती केली माझ्यावर. बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडत होतं. युगवीर म्हणाला, ही सगळी नाटकं माझ्या पुढं करायची नाही. आता तर शुभांगी येथेच राहणार आहे आणि तू परत माझ्यासोबत अशी चुकून जरी वागलीस ना, तर माझ्यापेक्षा जास्त वाईट हालत करेन मी तुझी, तो म्हणाला आणि तेव्हाच गाडी थांबली. मग तो लगेच गाडी उतरून ताळ ताळ टाकत पावलं घरात निघून गेला. ती उतरली की नाही हे सुद्धा त्यानं बघितलं नाही. मग ती तिचं उतरून हळूहळू आतमध्ये गेली. घरात सगळीकडे शांतता पसरलेली होती. ती इकडं तिकडं नजर फिरवत बघत होती. शुभांगी कुठे आहे पण दिसलीच नाही त्याला. मग ती तिच्या रूममध्ये गेली. रूमच्या दारात पोचली तेव्हा युगवीरचा आवाज तिच्या कानांवर पडला होता. ती तेथेच त्याला बघत उभी होती. तो तिला पाठमोरा उभा होता म्हणून त्याला ती आल्याची माहीतच नव्हती. युगवीर म्हणाला, आजपासून तू येथे माझ्या घरी राहणार आहे. आता तुझं सगळं सामान घेऊन यायचं. तो फोनवर बोलत होता. तिला समजलेलं होतं तो शुभांगी सोबत बोलत होता म्हणून ते. त्याचं एवढंच वाक्य ऐकून ती रूममध्ये न जाता हॉलमध्ये गेली होती. सीता काही फाईल घेऊन जाताना दिसली तिला. सायली म्हणाली, सीता. तिने सीताला हाक मारली. सीता म्हणाली, काय मॅडम, काही काम आहे का? सायली म्हणाली, शुभांगी कधी गेली इथून की इथेच आहे ती? सीता म्हणाली, मॅडम तुम्ही गेल्यानंतर लगेच गेल्या त्या पण. सायली म्हणाली, ओके, माझ्यासाठी कॉफी सांगेल आणि घेऊन ये रूममध्ये. सीता म्हणाली, ओके मॅडम, बोलून सीता निघून गेली. सायली हॉलमध्ये सोफ्यांवर जाऊन बसली होती. एका सेफने तिला तेथेच कॉफी आणून दिली. थोडाच वेळ झाला होता की शुभांगीही तेथे सामान सोबत पोचलेली होती. शुभांगी म्हणाली, हॅलो सायली, मला माझ्या घरात वेलकम नाही का करणार तू? शुभांगी तिला हॉलमध्ये बसलेलं मुद्दाम तिच्याजवळ जाऊन तिला चिडवत होती. सायली म्हणाली, तुझं घर? एका लग्न झालेल्या पुरुषांबरोबर संबंध ठेवणारी स्त्री कोण असते तुला माहिती आहे का ग? तिच्या त्या पुरुषाच्या प्रॉपर्टीवर हक्क नसतो. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? सायली तिला तिची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करत होती. शुभांगी म्हणाली, ते काही असो, युगवीरने एवढं प्रेमाने स्वतः मला इथे बोलावलेलं आहे. मी एवढ्यातच सुद्धा खुश आहे. शुभांगीने पण मुद्दाम तिला दाखवून दिलं होतं की तुझा नवरा माझ्यावर प्रेम करतोय ते म्हणून. सायली म्हणाली, तरीही त्याची बायको मीच आहे ना, तू नाही. कितीही प्रेम दाखवलंस ना तरी तू फक्त एक ठेवलेली बाई आहेस, ते पण तिला आईना दाखवत म्हणाली होती. शुभांगी म्हणाली, शट अप सायली, तुझी हिंमत कशी झाली ग मला या भाषेत बोलायची? शुभांगी आता जाम चिडलेली होती. सायली म्हणाली, जे तू आहेस तेच म्हणाले मी. तुला करायला लाज वाटत नाही आणि मी बोलायला का लाजायचं? सायली खांदे उडवतच म्हणाली होती. युगवीर म्हणाला, वेलकम शुभांगी बेबी. अचानक युगवीरचा सॉफ्ट आवाज आला तसं दोघींनी त्या दिशेने पाहिलं होतं. तो दोन्ही हात पॅन्टच्या दोन्ही खिशात घालून आरामात तमाशा बघत उभा होता. शुभांगी म्हणाली, युगवीर, ही बघ ना मला काय बोलते ते. शुभांगी युगवीर जवळ जात हळूच लाडात येऊन बोलत होती. युगवीर म्हणाला, बेबी, ती काही बोलू दे. मी तुला येथे बोलावलं आहे ना, तर माझ्याकडे लक्ष द्यायचं तू. तो तिला वेगळ्या टोनमध्ये बोलत होता, जे शुभांगी सोबत सायलीलाही समजलेलंच होतं. तिला ते ऐकून कसं तरीच झालं म्हणून ती तिथून जात होती. युगवीर म्हणाला, एक मिनिट साऊ बेबी, शुभांगीला तिची रूम दाखव जरा. युगवीर मुद्दाम तिला जाताना बघून बोलत होता. सायली म्हणाली, मी? तिने न समजून विचारलं होतं. युगवीर म्हणाला, हो, तुलाच बोलतोय मी. तूच दाखवायची तिला रूम. तो तिला रोखून बघत म्हणाला. सायली म्हणाली, इथे गेस्ट रूम आहे.
सायलीने समोरच असलेल्या रूमकडे इशारा करत सांगितलं होतं. युगवीर म्हणाला, सायली, गेस्ट रूम नाही, माझी रूम दाखवायची तिला. ओ हो, सॉरी, तिथे तर तू राहतेस ना. एक काम कर, त्याच्या शेजारची रूम दे शुभांगीला. पहिलं वाक्य तो मुद्दाम प्रत्येक शब्दांवर जोर देऊन चेहऱ्यांवर चिडवणारं हसू ठेवून बोलत होता. तिला समजून पण तिने चेहरा एकदमच निर्विकारपणे ठेवला होता. तिने स्वतःवर कंट्रोल ठेवून स्वतःचं रडू थांबवलेलं होतं. सायली म्हणाली, हो चल. पहिले युगवीरला बोलून मग शुभांगीकडे बघून म्हणाली होती आणि निघून गेली ती. शुभांगीही तिच्या मागे मागे गेली होती. सायली म्हणाली, ही रूम आहे तुझी. रूम जवळ गेल्यानंतर तिने शुभांगीला सांगितलं होतं. असं तर शुभांगीला कुठे काय आहे ते सगळं काही आधीपासूनच माहिती होतं. सायलीच्या आधीपासून, आणि जास्त वेळा ती याच घरात राहिलेली होती. पण तरीही सायलीला त्रास द्यायचा म्हणून युगवीर मुद्दाम करत होता हे सगळं काही, आणि शुभांगी त्याला साथ देतच होती. शुभांगी म्हणाली, आज फक्त त्याच्या शेजारच्या रूममध्ये आलेले आहे मी. काही दिवसांनी त्याच्या रूममध्ये असेल आणि तू घराबाहेर असेल. शुभांगी कुचित हास्य हसत म्हणाली होती. सायली म्हणाली, तू इथे किंवा त्याच्या रूममध्ये राहिलीस तरी मला काहीच फरक पडणार नाही ग. सायली तिच्या बोलण्याला जास्त खत पाणी न घालता स्वतःच्या रूममध्ये निघून गेली होती. रूममध्ये जाऊन मात्र तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि ती बेडवर पालथी झोपून ढसाढसा रडू लागली होती. रडून रडून तिचे डोळे लाल झालेले होते. रात्र झाली तरी तिचा रडण्याचा कार्यक्रम काही संपलेला नव्हता. युगवीर म्हणाला, काय झालं सायली, का बरं रडती तू? तो रूममध्ये आला तेव्हा तिला रडताना बघून तिच्या जवळ जाऊन काळजीने विचारत होता तो. सायली म्हणाली, प्लीज मला इथून जाऊ द्या ना. मला हे असं आयुष्य नको जगायचं. तिने त्याच्या पुढे हात जोडलेले होते. युगवीर म्हणाला, हे तू ठरवू शकत नाही आहेस. तुला माझ्या सोबतच राहावं लागेल, आणि तेही मला वाटेल तसंच. तो तिच्याकडे रोखून बघत कठोर शब्दात म्हणाला होता. सायली म्हणाली, पण तुम्ही तर शुभांगीवर प्रेम करता ना, मग मला का इथे जबरदस्ती ठेवताय तुम्ही? तिने अडखडतच विचारलेलं होतं. युगवीर म्हणाला, प्रेम तर मी तुमच्या दोघीवरही नाही करत, पण जी गोष्ट मला आवडते ना ती मी माझ्यापासून लांब जाऊ देत नाही. तिला मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणलेला आहे, आणि तू तर माझी बायको आहेस ना. जी मजा तुझ्यात आहे ना ती तिच्यामध्ये नाही आहे. सो मी दोघींना मला वाटलं नाही तोपर्यंत सोडणार सुद्धा नाही. तो तिच्या होठांवर हळूवार अंगठा फिरवत म्हणाला. यावर ती काहीच बोलली नाही. काय बोलणार होती ती ना? तिच्याकडे शब्दच उरले नव्हते बोलायला. तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल तिचा नवरा असा असेल हा, पण ते अस्तित्वात झालेलं होतं. राक्षसाचाही बाप होता तो. त्याने हळूच तिच्या ओठांचा ताबा मिळवलेला होता. यावेळी खूपच सॉफ्ट होता तो. त्याला सायली सोबतच सॉफ्टली सगळं करण्यात मजा यायची, आणि शुभांगी सोबत तो हावरटासारखा आक्रमक व्हायचा, आणि हे सगळं शुभांगीलाही आवडायचं. आज सकाळी सायलीने त्याला किळसवाण्या नजरेने बघितलेलं होतं, म्हणून एकदाच गाडीमध्ये मुद्दाम तिला शिक्षा देण्यासाठी तो आक्रमक झालेला होता. पण तेव्हा त्याला जे सुख सायलीसोबत हळुवारपणे सगळं करण्यात मिळायचं ते सुख मिळालेलं नव्हतं. म्हणून पुन्हा आता तिच्या जवळ आलेला होता तो. 10 मिनिटाच्या डीप किस नंतर त्याने हळुवारपणे तिच्या कपड्यांमध्ये हात फिरवायला सुरुवात केली होती, आणि तीही त्या पुरुषी स्पर्शाने वाहत जाऊ लागली होती. त्याने आपल्यासोबत काय केलं हेही ती विसरलेलीच होती सध्या तरी. त्याला तिच्या कपड्यांचा अडथळा झालेला होता तेव्हा त्याने तिचे कपडे काढून जमिनीवर फेकले होते, आणि आता त्याच्या हातांसोबतच त्याचे ओठही तिच्या शरीरांवर अलगद प्रवास करू लागलेले होते, आणि ती त्याला हवा तसा प्रतिसाद देत होती. ते बघून त्याच्या पुरुषी अहंकारही सुखावला होता. शेवटी त्याचा मिलनाचा अंतिम टप्पा त्यांनी गाठला, आणि तो तिच्यापासून लांब झाला. त्याने एक नजर तिला पाहिलं. ती डोळे बंद करून पडून होती. तिचा चेहरा थकलेला होता, पण त्यावर समाधानही होतंच म्हणा. त्याने गालात हसत स्वतःचे कपडे स्वतःच्या अंगांवर चढवले होते. तिच्या अंगांवर चादर टाकली आणि बेडवर पडून डोळे बंद केले होते. दोघांनाही लगेच छान झोप लागलेली होती. सकाळी कोणीतरी दारांवर लॉक करत होतं. त्या आवाजाने सायलीला जाग आली होती. तिने शेजारी झोपलेल्या
त्याला पाहिलं. तो खूपच गाढ झोपेत होता, म्हणून तिने उठून स्वतःचे कपडे घातले आणि दरवाजा उघडायला निघून गेले. शुभांगी म्हणाली, हॅलो, युगवीर कुठे आहे ग? शुभांगी रूममध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होती. ते झोपलेले आहेत, सायली कपाळांवर आठ्या पाडत म्हणाली होती. शुभांगी म्हणाली, एवढा वेळ तो कधीच झोपत नाही. काय झालं, त्याला बरं नाही का? बोलता बोलता शुभांगी सायलीला क्रॉस करत रूममध्ये शिरली होती. सायली म्हणाली, ए आत कुठं जातेस ग? बाहेर निघ आधी. शुभांगी रूममध्ये घुसताच सायली रागाने ओरडून म्हणाली होती, पण शुभांगीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. सायलीच्या आवाजाने युगवीर डोळे उघडून तिच्याकडे बघत उठून बसलेला होता. शुभांगी म्हणाली, हे बेबी, काय झालं तुला? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? सायली खूपच काळजीने त्याच्या केसात हात फिरवून त्याच्या कपड्यांवर ओठ टेकवत म्हणाली होती. युगवीर म्हणाला, मी ठीक आहे. त्यानेही तिच्या हातांवर ओठ टेकवून सांगतच तिला स्वतःच्या मांडीवर बसून घेतलेलं होतं. हे सगळं बघून सायली रागात धुसमुसत होती, पण काही करू शकत नव्हती ती, म्हणून ती सरळ रूममध्ये बाहेर निघून गेली. जाताना दरवाजा जोरात आदळायला विसरलीच नाही. शुभांगी म्हणाली, बेबी, तुझी बायको खूपच आगाऊ दिसते मला. युगवीर म्हणाला, तिला सोड. आज सकाळी सकाळी काय प्लॅन आहे तुझा? त्याने अत्यंत नसिल्या नजरेने तिच्याकडे बघत हाताची मिठी घट्ट करून तिच्या मानेमध्ये चेहरा घासला होता. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला आणि त्याने शुभांगीला बाजूला न करताच फोन घेतला. दर्शन म्हणाला, बॉस, मिस्टर सुभेदारांसोबत महत्वाची मीटिंग आहे आज 2 तासानंतर. दर्शन फोनवर म्हणाला होता. युगवीर म्हणाला, ओके, तयारी कर, मी येतोय लगेच. त्याने फुलून फोन कट केला होता. चल उठ, ऑफिसला लवकर जायचं आहे मला, तो शुभांगीला बाजूला करत म्हणाला. तीही काही विरोध न करता उठून तिच्या रूममध्ये निघून गेली. तोही आंघोळ करून तयार होऊन खाली गेला होता. सायली आधीपासूनच तयार होऊन नाश्ता करत नेहमीच्या खुर्चीत बसलेली होती. तोही जाऊन त्याच्या खुर्चीमध्ये बसला होता. युगवीर म्हणाला, तू आंघोळ न करताच नाश्ता करतेस? त्याने विचित्र नजरेने तिच्याकडे बघत विचारलेलं होतं. सायली म्हणाली, माझी रूम बाहेरील माणसामुळे बिझी होती ना, म्हणून मी गेस्ट रूममध्ये जाऊन आंघोळ करून तयार झालेले आहे. तिने त्याला टोमणा मारला होता आणि त्याला हसूच आलं तिच्या बोलण्यांवर. तिला काही न बोलता तो नाश्ता करू लागला होता. तेव्हा शुभांगीही तेथे आली आणि त्याच्या शेजारी दुसऱ्या बाजूला बसली होती. ते बघून सायलीने रागाने चमचा ताटात आदळला आणि उठून निघून गेली. आणि तेव्हा युगवीर गालात हसत बसलेला होता. त्याचं खाऊन झाल्यानंतर तो ऑफिससाठी जात असताना त्याला काही आठवलं, म्हणून तो रूममध्ये गेला. युगवीर म्हणाला, आज तरी ऑफिसमध्ये चल आणि कामाचं बघ जरा. ती बेडवर एका बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती. तेव्हा तो रूममध्ये आला होता. सायली म्हणाली, हो, मी थोड्या वेळाने तयार होऊन येते ऑफिसमध्ये. तिला त्याच्यासोबत जायचंच नव्हतं. युगवीर म्हणाला, आत्ता माझ्यासोबत चालायचं तू लगेच, तो कठोर शब्दात म्हणाला आणि ती घाबरून जागेवरून उठली. तिने लगेच जाऊन फॉर्मल ड्रेस घालून लाईट मेकअप केला आणि 5च मिनिटात तयार होऊन आली होती. मग दोघेही एकत्र ऑफिससाठी निघाले होते. आजही कालसारखीच गाडीची फौज होती, पण तो तिच्या शेजारी बसला होता, म्हणून लेडी गार्ड दुसऱ्या गाडीतून येणारच होते. गाडीमध्ये तो लॅपटॉपवर काही काम करत होता आणि ती खिडकीमधून बाहेर बघत बसलेली होती. दोघे एकमेकांशी काहीच बोलत नव्हते, फक्त शांतताच होती. काही मिनिटातच दोघेही ऑफिस जवळ पोहोचले होते. गाडी गेटमधून आत जाताना तिने पाहिलं, तिथेही कडक सिक्युरिटी होती. त्याची गाडी सोडून बाकी सगळ्या गाड्यांना चेक करून आतमध्ये सोडलं जात होतं. त्याची ही बिल्डिंग 15 मजली होती आणि पूर्ण बिल्डिंगमध्ये त्याचं एकट्याचं ऑफिस होतं, ज्याचा पहिला मजला आता त्याने सायलीला दिलेला होता. बिल्डिंगच्या 4ही बाजूंनी काचा होत्या. सायली सगळीकडे डोळे फाडून बघत होती. युगवीर म्हणाला, चल उतर. गाडी पार्किंगमध्ये पोचल्यानंतर तो म्हणाला होता तसं ती भानावर येऊन मान खाली घालून गाडीतून उतरून त्याच्या मागे चालू लागली होती. त्याने लिफ्टमध्ये जाताच 10 नंबर दाबला होता. लिफ्टचं दार उघडताच समोर ऑफिस होतं. ऑफिसमध्ये त्याला बघून सगळा स्टाफ उभा राहून त्याला गुड मॉर्निंग सर विश करत होते. त्याने सगळ्यांना हाताने इशारा करत बसायला सांगितलं होतं.
आणि स्वतःच्या केबिनकडे निघाला होता. सायलीही त्याच्या मागे मागे जातच होती. त्याचं केबिन बघून तिचे पुन्हा डोळे मोठे झाले होते. सगळं एकदम परफेक्ट, पेक्षाही कैक पटीने जास्त परफेक्ट होतं. ती केबिनचं निरीक्षण करत आतमध्ये गेली. वासून सगळीकडे बघत होती ती, आणि ते बघून त्याने नकारमातिक मान डोलावली होती. सीट. पुन्हा त्याचा आवाज ऐकून ती भानावर आली होती. तिला स्वतःच्या वागण्यांवर ओसडून आलेलं होतं. सायली म्हणाली, ते चला ना, माझं ऑफिस रेडी झालं असेल ना, मला पण बघायचं आहे, ती उत्साहाने त्याला म्हणाली होती. युगवीर म्हणाला, ओके, लेट्स गो. तो म्हणाला. त्यालाही तिची उत्सुकता दिसत होती, म्हणून तो लगेच तिला तिच्या ऑफिसमध्ये घेऊन जायला निघालेला होता. लिफ्टमध्ये गेल्यानंतर त्याने 1 नंबरचं बटन दाबलेलं होतं. तेव्हा तिला समजलं तिचं ऑफिस पहिल्या मजल्यावरच आहे म्हणून. लिफ्टचं दार उघडताच पुढं तिचं ऑफिस दिसलं तिला. नवीन ऑफिस होतं म्हणून थोडंफार सजवलेलंच होतं म्हणा. ऑफिस लांब आणि प्रशस्त होतं. समोरच 4 ओळींमध्ये 25-30 जणांचे डेस्क सिस्टीम सोबत तयार होते. त्यांच्या शेजारी 4 केबिन होते. ती समोर जात जात सगळं बघत होती. एका केबिनच्या बोर्डवर लिहिलेलं होतं मॅनेजर्स, दुसऱ्या बोर्डवर HR, तिसऱ्या बोर्डवर अकाउंटंट, चौथ्या बोर्डवर टीम लीडर. आणि थोडं पुढं गेल्यावर तिला अजून एक केबिन दिसली होती, ज्याच्या बोर्डवर ठळक अक्षरात मिसेस सायली युगवीर सिंगाण्या असं लिहिलेलं होतं. ते बघून तिच्या कपाळांवर आठ्या पडल्या होत्या. इथेही या माणसाला माझा नवरा आहे हे दाखवून द्यायचं आहे, असा विचार करून तिने एक सुस्कारा सोडला होता. तिने केबिनचं दार उघडून आत गेली आणि जागी स्तब्ध झाली. सेम त्यांची केबिनच दिसत होती. त्याची केबिन उचलून इथे आणून ठेवल्यासारखं असं वाटून गेलं होतं तिला. तेव्हा तिच्या लक्षात आलं, आपण निवडलेलं इंटेरियर नाही आहे हे, पण हे तिने निवडलेलं होतं त्यापेक्षा कैक पटीने खूप छान आणि सुंदर होतं. म्हणून तिला काहीच वाटलं नाही त्या गोष्टीचं. सेम असंच. पांढऱ्या शुभ्र भिंती होत्या, सोबत फिकट सोनेरी रंगांच्या लाईट्स अतिशय शोभून दिसत होत्या. मधोमध तिच्यासाठी चेअर टेबल आणि त्यापुढं अजून 2 चेअर होत्या. बाकी इंटेरियरही अगदी निवडून निवडून तयार केलेलंच होतं. तिने मनातच त्याच्या चॉईसची दाद दिली होती. पूर्ण केबिनचं निरीक्षण करत असतानाच तिला एक दरवाजा दिसला, पण ते वॉशरूम असेल म्हणून समजून ती बघायला गेलीच नाही. तेव्हा तो पुढे होऊन त्या दरवाजाजवळ गेला आणि तिला दरवाजा उघडून बघण्याचा इशारा केला होता. तेव्हा तिने जाऊन दरवाजा उघडून बघितलं तर ती एक अतिशय सुंदर रूम होती. त्या रूममध्ये चेंजिंग रूम आणि वॉशरूम रूम होती. ही रूम बघून तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलेलं होतं, तर तो गालात हसला होता. युगवीर म्हणाला, काम करून कंटाळा आला ना तुला, तर तू येथे येऊन आराम करू शकतेस, म्हणून तुझ्यासाठी स्पेशल तयार करून घेतलेली आहे मी. सायली म्हणाली, थँक्यू सो मच. ती खूप खुश झालेली होती हे सगळं बघून. या फ्लोअरला अजून खूप जागा शिल्लक आहे. तुझं काम आणि स्टॉप वाढत जाईल ना, तसं गरजेनुसार इंटेरियर करून घेऊयात आपण. तो तिला या फ्लोअरवरील ऑफिसच्या मागे अजून शिल्लक असलेल्या जागेंबद्दल सांगतच तिच्या केबिनमधून बाहेर येऊन थोडा अंतर पुढं जाऊन त्याने एक दार उघडलेलं होतं. खूप मोठी आणि रिकामी जागा होती तिथे. पहिले तेथेच त्याचं ऑफिस होतं, म्हणून ती जागा वापरण्यासारखीच होती. फक्त थोडंसंच गरजेपुरतं इंटेरियर करावं लागणार होतं. त्याने तो दरवाजा पुन्हा बंद करून लॉक केला होता आणि चाबी स्वतःजवळ ठेवली होती. युगवीर म्हणाला, आता ऑफिस बघतच बसणार आहेस की कामाला लागणार आहेस तू? सायली म्हणाली, पण मला माहिती नव्हतं आज तुम्ही मला घेऊन येणार आहात ते, म्हणून मी जुन्या स्टॉपला इन्फॉर्म केलेलं नाही आहे आणि बाकीचा नवीन स्टॉपही आलेला नाही आहे. आता तिला टेन्शन आलेलं होतं. युगवीर म्हणाला, डोंट वरी, तुझा नवीन आणि जुना सगळा स्टॉप आधीपासूनच आलेला आहे. तू सगळ्यात आधी शांततेत तुझं ऑफिस बघावं म्हणून त्यांना वेटिंग एरियामध्ये थांबून ठेवलेलं आहे मी. तो मोबाईल काढत म्हणाला होता आणि तिच्या चेहऱ्यावरील टेन्शन गायब झालेलं होतं. युगवीरने दर्शनला फोन केला. दर्शन, सगळ्या स्टॉपला पहिल्या मजल्यावर पाठव. मिस्टर सुभेदार कधीपर्यंत पोचतील? त्याने घड्याळात बघत विचारलेलं होतं. दर्शन म्हणाला, लगेच पाठवतो बॉस, सगळ्यांना.
आणि बॉस 10 मिनिटात पोहोचतील मिस्टर सुभेदार. त्यांच्या सिक्युरिटीचा फोन आलेला होता. युगवीर म्हणाला, त्यांचं वेलकम कर, तोपर्यंत मी येतोच तिथे. बोलून युगवीरने फोन कट केला होता. युगवीर म्हणाला, सगळा स्टाफ येईलच आता. तुझ्या मदतीसाठी सीता आहे. स्टाफ सोबतच येईल ती पण. आणि थोड्या वेळाने दर्शनही येईल. काही अडचण असेल तर त्याला विचारतो. मी एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जातोय. तिला सगळ्या इंटरकेशन देऊन तो निघून गेला. तो जाताच त्याने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी कामाला लावलेले गार्ड्स आलेले होते आणि 2 जण तिच्या केबिनच्या बाहेर थांबले होते. तर बाकी सगळे इकडं तिकडं पसरलेले होते. त्यांच्या मागे मागे तिथे सगळा स्टाफ जमा झालेला होता. त्यांच्यासोबत सीताही होतीच म्हणा. जाधव म्हणाला, हॅलो मॅडम, मी जाधव आहे. तुमच्या वडिलांसोबत 3-4 वर्ष काम केलेली आहेत मी. एक 30-35 वर्षाचा व्यक्ती पुढं होऊन म्हणाला होता. सायली म्हणाली, हॅलो, छान वाटलं तुम्हाला भेटून आता. आपण मिळून बाबाचा बिझनेस खूप मोठा करूयात. तीही स्माईल करत म्हणाली होती. तिने बाकी सगळ्या स्टाफसोबत ओळख करून घेतली होती. जुन्या स्टाफसोबत कामाबद्दल बोलून घेतलेलं होतं आणि आता ती प्रत्येकाला त्याचं काम आणि पोस्ट देणार होती. तिने जुन्या स्टाफला त्यांच्या अनुभवानुसार महत्त्वाच्या पोस्ट दिलेल्या होत्या आणि नवीन स्टाफला नॉर्मल एम्प्लॉईची पोस्ट दिलेली होती. पोस्टनुसार सॅलरी आधीच युगवीरने ठरवलेलेच होते. ते तिला फक्त त्या पोस्टसाठी व्यक्ती निवडायचे होते. सगळे आपापल्या जागेवर जाऊन कामाला लागलेले होते. महत्त्वाची पोस्टनुसार त्यांना सगळ्यांना केबिन दिलेलीच होती. सगळ्या जुन्या स्टाफने नवीन स्टाफला सगळं शिकवण्याचं काम हाती घेतलेलंच होतं. तीही तिच्या केबिनमध्ये जाऊन आतापर्यंतच्या कामाच्या फाईल घेऊन त्यांची स्टडी करत बसलेली होती. याचं कामात तिचा पूर्ण दिवस गेलेलाच होता. तोही त्याच्या कामात पूर्ण दिवस बिझीच होता. संध्याकाळी त्याचं काम संपून तो सायलीकडे निघाला होता. युगवीर म्हणाला, आज घरी जायचं नाही आहे का तुला? ती फाईलमध्ये डोकं घालून बसलेली होती आणि अचानक त्याचा आवाज आल्यावर मान वर करून बघितलं तिने. हो, कामात वेळच भानच नाही राहिलं मला, ती फाईल बंद करत त्याला म्हणाली होती. युगवीर म्हणाला, काय काम केलंस तू एवढं? तो एक भुवई उंचावून म्हणाला होता. सगळ्या फाईल स्टडी केल्या, तिने सांगितलं. युगवीर म्हणाला, बस एवढंच? युगवीर तिच्या समोर खुर्चीत बसत म्हणाला होता. सायली म्हणाली, हो, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करते अजून मी. तेवढंच करते. युगवीर म्हणाला, ओके. आणि तुझा नवीन स्टाफला थोडीफार ट्रेनिंग दिली होती ना संदीपने, सो जास्त अडचण येणार नाही त्यांना काम शिकवायला आणि ते सगळे अनुभवी सुद्धा आहेत. तर लवकरच सेट होईन सगळं. सायली म्हणाली, थँक्यू सो मच. ती मनापासून म्हणाली होती. युगवीर म्हणाला, काहीही मदत लागली तर संदीप किंवा दर्शनला सांग. सायली म्हणाली, हो. युगवीर म्हणाला, बाय द वे, तुला ऑफिस कसं वाटलं ते सांगितलं नाहीस तू? सायली म्हणाली, खूप छान आहे. मी ठरवलं होतं ना त्यापेक्षा जास्त खूपच सुंदर आहे. कैक पटीने छान आहे. पण मी जे सिलेक्ट केलेलं होतं ना ते तुम्हाला आवडलं होतं ना? तिला खरोखर आवडलेलं होतं म्हणून तारीफ करत होती ती. पण आधी दोघांनी जे ठरवलेलं होतं ते का केलं नाही हे जाणून घ्यायचं होतं तिला. युगवीर म्हणाला, तू जे इंटेरियर निवडलं होतंस ना ते तुझ्या बिझनेससाठी आणि आपल्या स्टेटससाठी बरोबर वाटत नव्हतं मला, म्हणून मी ते कॅन्सल केलं होतं. पहिल्यांदा ते सिलेक्ट केलेलं बघून मला एवढं काही वाटलंच नाही, पण नंतर मी विचार केला त्यावर. जेव्हा मला वाटलं माझ्या बायकोचं ऑफिस इतकं साधं कसं असू शकतं ना, तुझीही ऑफिस माझ्या बरोबरीचंच असलं पाहिजे ना, म्हणून मी हे करायला लावलेलं आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.